सांगलीच्या गावभागमध्ये एका अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये ठेवण्यात आलेल्या गॅसच्या टाक्यांचा स्फोट झाल्याची घटना घडली। यामध्ये फ्लॅटमधील केटर्स साहित्याचे प्रचंड नुकसान झाले। त्याचबरोबर अपार्टमेंटमधल्या 10 फ्लॅटच्या काचा त्याचबरोबर 3 वाहनांच्या काचा देखील स्फोटाच्या आवाजाने फुटलेत। तसेच या ठिकाणी असणाऱ्या पाण्याच्या टाक्या देखील गॅसच्या स्फोटाच्या आवाजाने फुटलेत। व्यंकटेश केटर्स नामक व्यावसायिकाच्या या अपार्टमेंटमध्ये फ्लॅट होता। त्यांच्या फ्लॅटमध्ये सर्व साहित्य आणि गॅसच्या टाक्या ठेवण्यात आल्या होत्या आणि सकाळच्या सुमारास अचानक गॅस सिलेंडरच्या टाक्यांचा स्फोट झालाय। अचानकपणे प्रचंड आवाजाचा स्फोट झाल्याने अपार्टमेंटमधल्या नागरिकांच्या मध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। तर या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। मात्र व्यंकटेश केटर्सच्या साहित्यांच्या बरोबर फ्लॅट धारकांच्या घरांच्या काचा आणि वाहनांच्या काचा फुटल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। मात्र हा स्फोट कसा झाला हे स्पष्ट होऊ शकलं नाही। मी महेश खाडीलकर। आज सकाळी 9:30च्या दरम्यान एक जोरदार आवाज झाला आणि तो कशाचा स्फोट आहे हे कळायलाच आम्हाला जवळजवळ 5-10 मिनिटं गेली आणि मग लक्षात आलं की जेव्हा सगळीकडच्या काचा आणि खिडक्या सगळ्या तुटलेल्या दिसल्या तेव्हा त्याची आम्हाला ग्रॅव्हिटी कळाली आणि काय शेजारच्या फ्लॅटमध्ये संपूर्ण नुकसान होऊन सगळ्या खिडक्या त्याचे ग्रिल्स वगैरे सगळे उडून पडलेले आहेत। पाण्याच्या 3 टाक्या वगैरे जोरदार फुटून सगळीकडे गेलेल्या आहेत आणि आवाज इतका जोरात होता की आजूबाजूच्या अपार्टमेंटमध्ये सुद्धा काचा सगळ्यांच्या फुटलेल्या आहेत। पार्किंगमध्ये लावलेल्या 3 ते 4 गाड्यांच्या काचा फुटलेल्या आहेत त्याच्या आवाजानं जोरदार आणि काचा जोरात उडून त्याच्या गाड्यावर पडलेले आहेत। जवळजवळ 10 ते 12 फ्लॅटचे सगळ्या काचा फुटलेल्या आहेत सगळ्या।